सेवा पुस्तक नमुना क्रमांक अ मृत्यूनी सेवानिवृत्त उपदानाकरिता नामनिर्देशन। जेव्हा सरकारी कर्मचाऱ्याला कुटुंब असेल आणि त्याला त्यापैकी एका व्यक्तीस नामनिर्देशित करावयाचे असेल त्यावेळेला खालील चार्ट भरावा लागतो। मी याद्वारे माझ्या कुटुंबातील खाली उल्लेखलेल्या व्यक्तीस नामनिर्देशित करीत आहे आणि मी सेवेत असताना मृत्यू पावल्यास शासनाकडून मंजूर करण्यात येणारे कोणतेही उपदान स्वीकारण्याचा व तसेच मृत्यू झाल्यास सेवानिवृत्तीच्या वेळी हे अदुन्य होणार। तर त्यात रखाना क्रमांक 1 आहे नामनिर्देशित व्यक्तीचे नाव, म्हणजे आपले वारसदाराचे जे नाव आहे ते या ठिकाणी लिहावयाचे आहे। मग पत्नी असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल। शासकीय कर्मचाऱ्याचे नातं इथे लिहायचं आहे, त्यांचं वय या ठिकाणी नोंद करावयाचे आहे। ज्या घटना घडल्यास नामनिर्देशित अग्राह्य ठरेल अशा घटना म्हणजे वेडसरपणा झाला किंवा नोकरीस पात्र नसेल तर ते असे कारणं या ठिकाणी लिहावयाचे आहे। वर नामनिर्देशित व्यक्ती सरकारी कर्मचाऱ्याच्या आधी जर समजा मृत्यू पावली किंवा सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर परंतु उपदानाची रक्कम घेण्यापूर्वी मृत्यू पावला तर नामनिर्देशित व्यक्तीला प्रदान केलेला अधिकार प्राप्त होईल अशा व्यक्तीस असल्यास तिचे नाव आणि नाते या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे। उपदान म्हणजे काय? जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होतो तर त्यावेळेला एकदम त्यास रक्कम मिळते किंवा पेन्शन विक्री केल्यास त्याला रक्कम मिळते, तर ती ग्रॅच्युटी किंवा पेन्शन विक्री। प्रत्येकास देय असलेली उपदानाची रक्कम किंवा हिस्सा या ठिकाणी नोंद करणं गरजेचं आहे। इथे एक सूचना अशी आहे, मी पूर्वी दिनांक टिंब रोजी केलेला नामनिर्देशित जे आता रद्द झाले आहे त्यास हे नामनिर्देशित अधिक्रमित करीत आहे। दिनांक, माहे, सण आणि ठिकाण या ठिकाणी नोंदवून दिनांक लिहायचे आहे। 2 साक्षीदाराची नावं या ठिकाणी असणे आवश्यक आहे। अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत कार्यालय प्रमुखाने भरावयाचे नामनिर्देशन करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव इथे लिहून आपली सरकारी कर्मचाऱ्याची सही आणि कार्यालय प्रमुखाचा शिक्का आणि सही घेणं गरजेचं आहे। धन्यवाद।